नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9 इंचाच्या पुढे जे गळे असतात म्हणजेच 9, 10, 11, 12 असे जे गळे असतात ते गळे म्हणजेच डीपनेक। तर डीपनेक कसं कटिंग करायचं, डीपनेक गळा जर कटिंग करायचा असेल तर गळा रुंदी, शोल्डर, मुंड्याची मापं कशी टाकायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नॉर्मल साईजमध्ये आपण कशा पद्धतीने माप टाकतो आणि डीपनेक असेल किंवा ब्रॉड गळा बनवायचा असेल त्यावेळेस कशी मापं टाकली पाहिजेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। खूप नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील किंवा इतरही ज्या मैत्रिणी असतील त्यांना जर डीपनेकमध्ये जर त्यांचं शोल्डर उतरत असेल तर कशा पद्धतीने जर माप टाकलं पाहिजे। नॉर्मल आपण काय करतो, आपल्याला जे बेसिक शिकवलेलं असतं तीच मापे टाकून आपण ब्रॉड नेक आणि डीप नेक बनवत असतो, त्यामुळे हमखास आपलं शोल्डरवरून उतरत असतं। तर तसं न करता कोणते चेंजेस आपण केले पाहिजे ते तुम्ही आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघा। सविस्तर संपूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तो पाहिल्यानंतर नक्कीच तुम्ही परफेक्ट असं डीप नेक गळ्याचे ब्लाऊज बनवू शकता। तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम बघा, इथे आपण हे 34 साईजचं आपण मेजरमेंट घेतलेलं आहे। तर 34 साईजचा चौथा भाग 8.5 आणि प्लस 2 इंच आपण त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता। आणि इथे आपण शोल्डर पहा, 34 साईजसाठी 5.5 इंच घेतलेले आहे। तर हे नॉर्मल शोल्डर मी तुम्हाला सर्वात आधी समजून सांगते, 5.5 घेतलेलं आहे आणि 2.25 इंच आपण इथे गळा रुंदी घेतलेली आहे। 6 इंच आपण हे मुंडा घेतलेला आहे। तर हे माप केव्हा टाकतो आपण, ज्यावेळेस आपला गळा 9 इंचापर्यंत असतो, म्हणजेच 7, 8, 9 इंच, 9, 9.5 पर्यंत आपण एवढं मेजरमेंट टाकू शकतो। परंतु जर त्यापुढे जेव्हा आपले गळे असतात, म्हणजे डीपनेक बनवायचा असेल 9.5 इंचाच्या पुढे, तर तेव्हा कसे बदल केले पाहिजेत पहा, आपण पाहूयात। तर 10 इंच, 10.5 इंच असे गळे जेव्हा असेल तर तेव्हा आपण 5.5 हे जे शोल्डर आहे तर ते आपण अर्धा इंचाने कमी करायचं आहे। तसेच आणि गळा रुंदी पण आपण 1/2 इंच कमी करायची आहे। 2.25 इंच आहे तर आपण 2 इंच घ्यायचं आहे। शोल्डर 5.5 आहे तर 5 इंच घ्यायचा आहे। हा बदल आपण करायचा आहे। तसेच मुंड्याचं माप बघा, 6 इंच मुंडा आहे तर आपण 1/2 इंच 1/2 इंच वरती घ्यायचं आहे। डीपनेक असेल तर हे बदल आपण करायचे आहे। आणि अशा पद्धतीने जर केलं तर नक्कीच तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट बसणार आहे। तर तुम्ही पाहू शकता, आपण पाठीमागचा गळा किती घेणार आहोत, तर 10.5 इंच आपण पाठीमागचा गळा घेणार आहोत। आणि इथे तुम्हाला जेवढा ब्रॉड घ्यायचा तेवढा घेऊ शकता। तर मी इथे 3 इंच ब्रॉड घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। आणि हे जे 2 इंचाचं वरती आपण गळा रुंदीचं मार्किंग केलं आहे तिथून अशा पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे। पुन्हा पाठीमागच्या गळ्याचा आपण नॉर्मल साईजमध्ये आपण 1.5 इंच देत असतो मुंडा असेल, तर डीपनेक असेल तर 2.25 इंचावरच तुम्ही हा मुंड्याला शेप देऊन घ्या। त्यामुळे काय होणार आहे, ब्लाऊज अगदी परफेक्ट बसणार आहेत, कुठेही चुन्या घोळ वगैरे येणार नाहीत। या साईडला थोडंसं 1/2 इंच असं खाली घ्यायचं आहे। तसेच अजून एक बदल करायचा आहे आपल्याला, जर डीपनेक असतो त्यावेळेस आपण इथे 1/2 इंच शोल्डर उतार द्यायचा आहे। त्यामुळे काय होतं, शोल्डरला आपलं जे फिटिंग अगदी व्यवस्थित बसतं। हे बदल तुम्ही करायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता, नॉर्मल साईजमध्ये आपलं शोल्डर होतं 5.5 इंच, डीपनेकमध्ये आपण अर्धा इंच कमी केलं। तसेच गळा रुंदी होती आपली 2 इंच, 2.25 इंच, तर डीपनेक घेतला तर आपण अजून आतमध्ये आलो, म्हणजे 2 इंच आपण इथे गळा रुंदी घेतली। तसेच 6 इंच आपला मुंडा होता तर आपण 1/2 इंच कमी केला, म्हणजेच 5.25 केलं। म्हणजे हे बदल आपण डीपनेकमध्ये केलेले आहेत। हे जर बदल तुम्ही केले तर कुठली साईज असू द्या, तुम्ही या पद्धतीने नॉर्मल साईजमध्ये जे तुम्ही शोल्डर, गळा रुंदी आणि मुंड्याचं माप टाकता त्यामध्ये तुम्ही या पद्धतीने बदल करा। 1/2 इंचाने म्हणजे 1/2 इंच इथं मी कमी केलं, इथं अर्धा केलं, इथं 1/2 केलं। या पद्धतीने तुम्ही कोणतीही साईज असू द्या हे बदल करा, नक्कीच तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट बसेल, शोल्डरला अजिबात उतरणार नाही। परफेक्ट असं हे फिटिंग आहे। तर चला आपण कटिंग करून घेऊया।
तर इथे आपण असं अर्धा इंच आत घेतलं होतं ते असं क्रॉस कटिंग करून घ्यायचं आहे.